नमस्कार, मी स्वप्नील द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आत्ता आपण आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पिंपळगाव फाटा या ठिकाणी उभे आहोत। तर काल या ठिकाणी एक अपघात झाला होता। या अपघातामध्ये 27 वर्षीय तरुण आणि त्या टू व्हीलरवरती त्याच्या पाठीमागे बसलेली युवती हे या ठिकाणी यांचा अपघात झाला होता। या अपघातामध्ये 27 वर्षीय तरुणाला आपले प्राण गमावे लागलेले आहेत। तर या घटनेबाबतच आपल्याला काही नागरिकांचे फोन आले होते। तर विषय असा होता, हा पिंपळगाव जो फाटा चौक आहे या ठिकाणी हा नेहमी वर्दळीचा रोड राहिलेला आहे। तर फोन याकरता आले होते आपल्याला। तर तुम्ही पहा, आता हा पिंपळगाव फाटा चौक आहे। या ठिकाणी ह्या ज्या मोठमोठ्या ज्या गाड्या आहेत रस्त्याच्या दुतर्फाला उभ्या राहिलेल्या आहेत। या रस्त्याच्या दुतर्फाला उभ्या राहिलेल्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असून प्रशासन असेल, मंचर पोलीस स्टेशन असेल, यांनी लक्ष दिले पाहिजे आणि ह्या गाड्या या ठिकाणून हटवल्या पाहिजे, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही आणि असे जे अपघात घडत आहेत हे अपघात घडणार नाहीत आणि कोणाला ह्या अपघातामध्ये आपले प्राण गमावे लागणार नाहीत। तर महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मंचर।